आपल्याला काही अडचणी येऊ नये, प्रवास सहल सुखरूप व्हावे। आता तर तुम्ही कायमची शाळा सोडून जाणार। शाळा माऊलीच्या मनातही अशीच धाकधूक होत असणार। तिलाही तुम्हाला काही सूचना द्याव्याशा वाटत असणार। त्याच देण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम तुमच्या शुभेच्छा समारंभाच्या वेळी सादर करायची इच्छा होती। तशी सगळी तयारीही झाली होती, परंतु वेळेची मर्यादा व तुमच्या त्या दिवशीचा मूड याची जाणीव ठेवून शेवटच्या कार्यक्रमात तुम्हाला फार वेळ बांधून ठेवणं योग्य वाटलं नाही। त्यामुळे तो कार्यक्रम आपण घेतला नाही। पण म्हणून शाळा माऊलीच्या त्या सूचना इथे तुमच्यापर्यंत या व्हिडिओ मांडत आहेत, पोचवत आहोत। तुम्हाला माहितीच आहे की 10वी अ च्या मुलांनी यावेळेला गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या आठवणी, त्यांच्या भावना, शाळेविषयीच्या, गुरुजनांविषयीच्या सर्व लिहून काढल्या होत्या आणि आत्ताच्या कार्यक्रमामध्ये आपण त्याच सर्व गुरुजनांना त्यांची एक हृदयिक आत्मिक गुरु दक्षिणा म्हणून सादर केली आहे। हे लिहित असताना कितीतरी मुलांनी पहिल्यांदाच लेखणी हातात धरली आहे, या प्रकारचं लेखन केलं आहे, ज्याला एकही गुण मिळणार नाही किंवा अजून कसलाही लाभ होणार नाही असं काहीतरी कागदावर उतरवलं आहे। आणि तेही 1, 2, 3, 4 नाही तर 10 पानं भरून आपल्या भावना कागदावर उतरवल्या आहेत। त्यांना कदाचित आपल्यातील या क्षमतेचा अगदी प्रथमच अनुभव मिळाला असेल। हे लिहिताना एक वेगळाच आनंद, समाधान, सार्थकता, लिहून झाल्यानंतरचं मनाला आलेला हलकेपणा इत्यादी अनुभवायला मिळाला असेल। हे लिहिताना कधी त्यांचे मन भरून आले असेल, कधी कंठ दाटून आला असेल, कधी ओठावर हसू उमटले असेल, तर कधी पापण्या ओल्या झाल्या असतील, कधी अक्षरे धुसर झाली असतील, तर कधी अक्षरे पाण्याने विस्कटली गेली असतील। आणि हो, एक गोष्ट नक्कीच घडली असेल, ती म्हणजे हे जिवंत रसरशीत अनुभव पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा त्यांच्या मनात नक्कीच जागली असेल। तर त्यासाठीच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत जज्जल मॅडम। लिखते रहो कि जिससे फर्क पड़ता है, लिखते रहो कि जिससे फर्क पड़ता है, लिखते रहो कि जिससे जहां बसता है। इस जहां में नहीं तो उस जहां में सही, इस जहां में नहीं तो उस जहां में सही, बस अपना ही अपना बस चलता है। बहुत जरूरी होता है एक ऐसे जहां का होना, बहुत जरूरी होता है एक ऐसे जहां का होना, जहां हंसना चाहे तो हंस सके, रोना चाहे तो रोना। उस जहां में कोई किसी से चुगली नहीं करता, उस जहां में कोई किसी से चुगली नहीं करता। हम न चाहे तब तक कोई राज नहीं खोलता। न कोई हम पर हंसता है, न कोई खिल्ली उड़ाता, न कोई हम पर हंसता है, न कोई खिल्ली उड़ाता। चुपचाप खामोशी से हर बात है सुनता। अपने जज्बातों का सैलाब वो है समेटता, अपने जज्बातों का सैलाब वो है समेटता। हमारे दिल से फूटे लावा को भी है वो पीता। न कहता एक लफ्ज फिर भी बहुत कुछ है कहता, न कहता एक लफ्ज फिर भी बहुत कुछ है कहता। सारी दुनिया भले बिखर जाए वो है साथ रहता। बसा लो एक ऐसा जहां तुम अपने लिए, बसा लो एक ऐसा जहां तुम अपने लिए, बन जाओ सुल्तान उस जहां के सदा के लिए। ये जहां बसाने के लिए, ये राह चलने के लिए, ये जहां बसाने के लिए, ये राह चलने के लिए, बहुत कुछ पाने के लिए, बहुत कुछ कमाने के लिए, खुद से रूबरू होने के लिए, अपने आप को पहचानने के लिए, खुद से ही दोस्ती करने के लिए, उम्र भर उसे निभाने के लिए, उम्र भर उसे निभाने के लिए। आप सभी छात्राओं को अनगिनत शुभकामनाएं। खरंच अशी एखादी सल्तनत, असा एखादा जहां तुमच्यासाठी तुमच्या डायरीत का होईना असलाच पाहिजे। त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वासाठी खूपच फायदा होईल। असो, आता लवकरच तुम्ही शाळा सोडणार। इतके दिवस ज्याचे स्वप्न पाहिले ते स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार। एक तुमचा नवीन प्रवास सुरू होणार। शाळेची घंटा, टाइम टेबल, गणवेश, वेण्या, अभ्यासातून तुमची मुक्तता होणार। तुमच्यावरची रोकटोक अगदी बंद नाही तरी बहुतांशी कमी होणार। जी काही होणार ती निरर्थक असणार, तिला काहीच अर्थ नसणार। पण
अजून तरी थोडे दिवस ते स्वातंत्र्य दूर आहे आणि तोपर्यंत तुम्हाला शिकवणे, सूचना देणे, सावध करणे, मार्गदर्शन करणे हे आमचे कामच आहे. ते करण्यासाठी येत आहेत यज्ञोपवीत मॅडम. उम्र के इस दौर में बंधन कई अब खुल जाएंगे. आसमान में अब पंछी सारे पंख पसारे उड़ जाएंगे. आजादी का जश्न होगा, रोक टोक का नाम न होगा. जिसका सपना देखा था अब तक, एहसास वो अब सामने होगा. न कोई ज्यादा सवाल करेगा, तब्दिश न कोई कर सकेगा. अपनी ही मुट्ठी में अब आपका अपना आसमान होगा. बहुत से प्रलोभन अब होंगे आसपास, बहुत ही मन भावन होंगे वो एहसास. कोई न कोई लगेगा बहुत खास, ख्यालों में जो रहेगा दिल के पास. दिन हो या हो चाहे रात, याद आएगी बस उसकी ही बात. सारी दुनिया लगेगी तब दुश्मन, दिल मांगेगा बस उसका ही साथ. बस इस सब में एक बात होगी, सुनहरे सपनों में खल खल गिरेगी. जिंदगी के अहम दिन इनमें गुजरेंगे, मंजिल के लिए नैन तरसेंगे. समय की बेपनाह बर्बादी होगी, असली मंजिल तब दूर लगेगी. जो मकाम बनाना था वो कठिन लगेगा, वजूद तो बनने से पहले बिखर जाएगा. बिना वजूद की दुनिया बेरहम होती है, वो शख्सियत भी हाथ से निकल जाती है. जो पहले से मालूम थी सीख मिल जाती है, मगर अपनी फीस भारी भरकम वसूल कर जाती है. अच्छा है गिरने से पहले संभल जाओ, पहले अपना मकाम बनाओ, फिर चाहे तो हक से मांगो, उस खास को तुम हम सफर बनाओ. ती मंजिल तुम्हाला मिळावीच आणि ती तुम्हाला मिळेलच. तो प्रवास सुरू राहीलच. पण आपल्या आयुष्यात अनेक प्रवास एकाच वेळी सुरू असतात. सिनेमात नाही का, एका कथानकाबरोबरच अनेक कथानके सुरू असतात. अनेक प्रवास तसेच आपल्याही आयुष्यात सुरू राहतात. शैक्षणिक प्रवास, सामाजिक प्रवास, कौटुंबिक प्रवास इत्यादी अनेक प्रवासांबरोबरच एक मानसिक प्रवास सुरू असतो. इतर प्रवास वास्तवात सुरू असतात, तर हा बहुतांशी कल्पनेतच सुरू असतो. इतर प्रवास हे दिसतात, जाणवतात, मात्र हा इतरांना दिसत असतो. इतर प्रवासात खाचखळगे, खड्डे असतात, तर हा प्रवास तरंगत तरंगत हवेतून अलगद सुरू असतो. या प्रवासात कधी एखादा सहप्रवासीही येऊन मिळतो. शक्यतो हा प्रवास गोपनीय असतो किंवा किमान गोपनीय राहावा असा प्रयत्न असतो, किंवा तसा तो गोपनीय असतो अशी त्या प्रवाशाची इच्छा असते, समज असतो. तसा हा प्रवास अपरिहार्यच असतो. त्याविषयी आपल्याला काही सांगण्यासाठी येत आहेत जज्जल मॅडम. गलत नहीं होता कोई अच्छा लगना, गलत नहीं होता कोई अच्छा लगना, गलत नहीं होता किसी से दिल लगाना, गलत नहीं होता किसी के दिल में उतर जाना, गलत नहीं होता किसी के दिल में उतर जाना, गलत नहीं होता उसी का हर जगह दिख जाना, गलत नहीं होता उसका सपनों में आना, गलत नहीं होता उसका सपनों में आना, गलत नहीं होता उसके ख्यालों में गुम हो जाना. बहुत मनभावन एहसास है ये, बहुत मनभावन एहसास है ये, न बुझे कभी वो प्यास है ये. मगर मगर हर एक बात का वक्त होता है, मगर हर एक बात का वक्त होता है. वो अगर चुक जाता है
तो नतीजा सख्त होता है। सुनहरे सपने तभी हकीकत बनते हैं, सुनहरे सपने तभी हकीकत बनते हैं जब हम उनके लिए कोशिशों के ताने बाने बुनते हैं। कितना भी अच्छा लगे, सपनों में जिंदगी गुजारी नहीं जा सकती। कितना भी अच्छा लगे, सपनों में जिंदगी गुजारी नहीं जा सकती। तस्वीर की नदियों से प्यास बुझाई नहीं जा सकती। साथ पाने के लिए, सपनों का सच बनाने के लिए, साथ पाने के लिए, सपनों का सच बनाने के लिए मेहनत कोशिश करनी पड़ेगी। भविष्य में हरियाली पाने के लिए ये गुलाबी दुनिया त्यागनी पड़ेगी। बच्चों, भविष्य की हरियाली के लिए अनगिनत शुभकामनाएं। भविष्य की हरियाली के लिए आपको अनगिनत शुभकामनाएं। कदाचित तुम्ही म्हणाल, काय मॅडम, किती उशिरा सांगितलं, आमचे हे प्रवास तर कधीच सुरू झालेत, कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर सुद्धा येऊन पोहोचलेत, काहींचे तर सहप्रवासी सुद्धा बदललेत आतापर्यंत. हरकत नाही, तसंही आत्ताच्या सहप्रवासातील एकही सहप्रवासी शेवटपर्यंत राहणार नाहीये. जिथे आपण स्वतःलाच नीट ओळखू शकलो नाही, तिथे तुम्ही सहप्रवासाला कसे ओळखणार आहात? तुमच्याच पायाचे साईज रोज बदलते. आजच उद्यासाठीचा बूट तुम्ही कसा शोधू शकणार? आज घेतलेला मोबाईल तुम्हाला 6 महिन्यानंतर जुना वाटायला लागतो, तर इतरांची काय कथा? त्यामुळे या बदल होण्यातही काहीच चूक नाही. अशा वेळी मग मनाला, सहप्रवासाला काय सांगावे हे सांगायला येत आहेत यज्ञोपवीत मॅडम. लम्हे बीते साथ कई शामें बीती साथ, सिसकती रातों में आंसू पोंछेंगे अपने ही हाथ लगेंगे फिर कुछ पन्ने, कुछ पलों में दिखेंगे अपने कुछ वादे, कुछ कस्में फिर होंगे सामने। जो वादे, जो कस्में निभाए न गए, वक्त की आहोश में जो गुमनाम हुए, एक एहसास बनकर वो जिंदा रहेंगे, एक अनुभव बनकर ज़हन में बसेंगे। माना उस दास्तां की मंजिल नहीं, मगर महकता तो उसकी रहेगी वहीं। जो निखरेगी अपने व्यक्तित्व को और भी, तैयार करेगी हमें जो आएगा दौर भी। कच्ची उम्र का पहला एहसास था हमारा, पक्का सा लगता था साथ तुम्हारा। वक्त से पहले कुछ मिलता नहीं, पकने से पहले फल मिलना चाहिए भी नहीं। कच्चे फल की आरज़ू कितनी भी हो किसी को, तोड़ लेंगे उसी वक्त तो आनंद न मिले किसी को। यही मुनासिब है कि कुछ हम ठहर जाएं, उन ख्याली पुलावों से निकल आए। उम्र की धारा में कुछ आगे बढ़ जाए, समय के साथ चलो थोड़ा सा पक जाए। अच्छा है मकान पाए, इसी में ही जुट जाए। सपनों की गलियों से निकलकर हकीकत की दुनिया में लौट आए। क्योंकि सपनों को पाने जागना है जरूरी, भविष्य के लिए वर्तमान ही है जरूरी। मैं करूंगी मेरा कद ऊंचा, तू भी अपना कद बढ़ा लेना। शुभकामना है तुम्हें मेरी, तुम भी मुझे दे देना। अशाच शुभेच्छा देण्यासाठी आणि घेण्यासाठी आणि आपला कद वाढवण्यासाठी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. इतक्या साऱ्या कवितांमधून आम्ही तुम्हाला काय सांगू इच्छित आहोत याची कल्पना तुम्हाला आली असेलच. इतके सुजाण तुम्ही नक्कीच आहात. या गोष्टी आम्ही कितीही रंजक रीतीने कल्पना विलास करून हलक्या फुलक्या रीतीने तुम्हाला सांगितल्या आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्या तितक्या हलक्यात घेऊ नका, हा सांगून हा विषय बंद करूया. चालेल ना?
आता मानसिक प्रवासातून पुन्हा शाळेत येऊया. इथला प्रवास असतो शैक्षणिक प्रवास. यात सहप्रवासी असतात आपले वर्गमित्र, वर्गमैत्रिणी आणि आपले गुरुजन. त्यांच्या भावना नक्की काय असतात हे आपण कधीच असं स्पष्ट समोरासमोर बोलू ऐकू शकत नाही. तर त्या व्यक्त करायला येत आहेत जज्जल मॅडम. शिक्षक आम्ही सारे जणू नंद यशोदा, शिक्षक आम्ही सारे जणू नंद यशोदा, देवकी वसुदेवांची अपत्ये जणू घेतो दत्तक आम्ही. 6 वर्षांचा काळ त्यांचा आम्हीच व्यापून टाकतो, 6 वर्षांचा काळ त्यांचा आम्हीच व्यापून टाकतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांना आम्हीच नेऊन सोडतो. आमचीच अपत्ये जणू दुसरी त्यांच्यासाठी झटतो, आमचीच अपत्ये जणू दुसरी त्यांच्यासाठी झटतो. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाना तऱ्हेने कष्टतो, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाना तऱ्हेने कष्टतो. होतात यशस्वी ते जेव्हा आम्हीच आनंदी होतो, अपयशात त्यांच्या सवे आम्हीही खट्टू होतो. उठ उभा राहा लढ पुन्हा असा त्यांना हौसला देतो, उठ उभा राहा लढ पुन्हा असा त्यांना हौसला देतो. त्यांना तो देता देता स्वतःलाही बजावत राहतो. सरतात वर्ष अशीच निरोप समारंभ येतो, सरतात वर्ष अशीच निरोप समारंभ येतो. पाखरांनी उडून जाण्याचा क्षण अवचित अवतरतो. संमिश्र भावनांचा मनात कल्लोळ कल्लोळ उठतो, संमिश्र भावनांचा मनात कल्लोळ कल्लोळ उठतो. एका डोळ्यात हसू आणि दुसरा डोळा रडतो. लागतील मार्गी आता खात्रीने आम्ही कृतार्थ हसतो, लागतील मार्गी आता खात्रीने आम्ही कृतार्थ हसतो. नसते खात्री अजून काहींची जीव कासावीस होतो, नसते खात्री अजूनही काहींची जीव कासावीस होतो. कर्तव्यात कमी पडल्याचा सलही उरी टोचतो, कर्तव्यात कमी पडल्याचा सलही उरी टोचतो. काळ्या कुरूप पिलांसाठी जीव तुटत राहतो. दरवर्षी क्षणवियोगाचा आम्ही सोसत राहतो, दरवर्षी क्षणवियोगाचा आम्ही सोसत राहतो. जीवापाड जपल्या लेकरांची पाठवणी करत राहतो. उत्तुंग यशाची मंगल कल्याणाची कामना करीत राहतो, उत्तुंग यशाची मंगल कल्याणाची कामना करीत राहतो. पाखरे परतुनी भेटाया येती तेव्हा जीव सुपा एवढा होतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मंगल कल्याणाकरता अनेक शुभ आशीर्वाद. तुमच्या मंगल कल्याणाकरता अनेक शुभ आशीर्वाद. कधी कधी तुम्ही त्रास दिल्यानंतर काही वेळा काही शिक्षक तुम्हाला नक्कीच म्हणाले असतील की कुठून दुर्बुद्धी झाली आणि शिक्षक झालो. पण या वरवरच्या शब्दांच्या तळाशी असणाऱ्या भावना तुम्हाला पाहायच्या आहेत. चला तर मग थोडे शिक्षकांच्या अंतरंगात डोकावूया. यज्ञोपवीत मॅडम. लाख किए होंगे कर्म हम शिक्षक बन गए, हजारों छात्रों के माँ बाप बन गए. खास ही होगा हमें कुछ जो ये वरदान हमें मिला. उम्र भर की नौकरी में चल पड़ा ये सिलसिला. हजारों बच्चों के मन में जगह हमें मिली, उनकी वजह से हमें पहचान नई मिली. साक्षी बन सके हम उनके, हम सफल हुए. देख सके हम सब बच्चों को बढ़ते हुए. जितना भी हो सका हमसे मूरत तराशते गए. जिंदगी की दौड़ के लिए उन्हें तैयार करते गए. बहुत कुछ दिया उनको, बहुत कुछ पाया भी है. हमारा अक्स उनमें छोड़ा तो उनका अक्स दिल में बसाया भी है. यही तो जिंदगी है, हम सफर बनते रहना है. जब जिसका मकाम आए उनको अलविदा कहना है. उम्र भर कोई साथ रहता नहीं, ये रवायत जिंदगी में होती नहीं. दिल के किसी कोने में चमकते रहो, ये भी तो कोई कम बात नहीं. जाओ बच्चों भर लो उड़ान, पालो अपना ऊंचा मकाम.
आप सबकी कामयाबी में। पाठशाला का न भूलो एहसान, पाठशाला का न भूलो एहसान। धन्यवाद। आपल्या गुरुजनांच्या अशाच शुभकामना, असेच भरभरून हृदयिक आत्मिक प्रेम घेऊन, आशीर्वाद घेऊन तुम्ही आता बाहेर पडाल, उंच आकाशी झेप घ्याल. पण एक निरोप आलाय तुमच्यासाठी. आपल्या शाळेनेच पाठवलाय तुमच्या सगळ्यांना निरोप देताना. जज्जल मॅडम वाचून दाखवत आहेत शाळेने तुम्हाला दिलेला निरोप. संपला सहवास आपला, आता राम राम घ्यावा. संपला सहवास आपला, आता राम राम घ्यावा. ऋणानुबंध मात्र हा सोनेरी हृदयामध्ये जपावा. पाहिले मी तुम्हा सर्वांना बिचकत प्रवेश करताना. पाहिले मी तुम्हा सर्वांना बिचकत प्रवेश करताना. थोड्याच दिवसात परी येथे रुजत बहरत फुलताना. खूप काही लाख मोलाचे क्षणोक्षणी वेचताना. खूप काही लाख मोलाचे क्षणोक्षणी वेचताना. आयुष्यभर साथ देणारे जिवलग सोबती जोडताना. लक्ष होते माझे तुम्हावरी घडताना बिघडताना. लक्ष होते माझे तुम्हावरी घडताना बिघडताना. कधी हसता कधी रडता, कधी मनस्वी बागडताना. कधी जिंकता कधी हारता, कधी चिवट झुंजताना. कधी जिंकता कधी हारता, कधी चिवट झुंजताना. कधी भेटता कधी भांडता, पुन्हा एकत्र येताना. बालपण सरता आता तारुण्यात पाऊल टाकताना. बालपण सरता आता तारुण्यात पाऊल टाकताना. उंच गगनी पंख फैलावून विहारण्या सज्ज होताना. उंच गगनी घाला गवसनी जा क्षितिजा परी. उंच गगनी घाला गवसनी जा क्षितिजा परी. आठवण ठेवा माझी मुलांनो हृदयात कोठेतरी. अखंड आहे आशिष माझा अविरत तुमच्या शिरी. अखंड आहे आशिष माझा अविरत तुमच्या शिरी. खचलात कधी जर आयुष्यात या इथे घटकावरी. नवी उभारी देऊन खात्रीने जाणवेल हृदयांतरी. नवी उभारी देईन खात्रीने जाणवेल हृदयांतरी. जीवन परीक्षात तुम्ही उत्तीर्णच होणार विश्वास बाळगावरी. झाला असलात येथे अपयशी थोडेफार जरी. झाला असलात येथे अपयशी थोडेफार जरी. त्या अपयशालाच पायरी बनवा. झेप घ्या गगनावरी, झेप घ्या गगनावरी. शुभम भवतु. तुमची शाळा. चला तर आता खरंच निरोपाची वेळ आली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुरुजन, शाळा या सर्वांनी तुम्हाला शिकवले, शिकवायचा प्रयत्न केला, पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. तो प्रवासही सुखरूप व्हावा, तुम्ही रस्ता भटकू नये, चुकू नये, घसरू नये आणि योग्य त्या मुक्कामी पोचावे यासाठी जीव तोडून सूचना दिल्या, शुभेच्छा दिल्या, शुभेच्छाशीर्वाद दिले, मार्गदर्शन केले. तून बाहेर पडताना, शाळा सोडताना मुलांच्या मनात काहीसे संमिश्र भाव आहेत. काही आनंद तर काही हुरहुर, काही दुःख तर काही अनिश्चितता त्यांना सतावते आहे. याच भावना व्यक्त करण्यासाठी येत आहे दीक्षा कुडले. बहुत कुछ बदल जाएगा, मकाम ये छूट जाएगा, यार दोस्त बिछड़ जाएंगे, हर रोज उनसे न मिल पाएंगे. कैसी होगी जिंदगी सोच भी नहीं पाते हैं, ना तो जागते हैं और ना ही सो पाते हैं. तरसेंगे उम्र भर अब स्कूल की घंटी सुनने को, अपने अपने अध्यापकों की मीठी डांट सुनने को. साइकिल भी अब अपने आप इसी तरह मुड़ेगी, इधर से गुजरो कभी तो वो भी आहट सुनेगी. यहाँ थे तो इल्म न था, क्या दौलत हमने पाई थी, यही थी सच्ची वो खुशियाँ दोनों हाथों से लुटाई थी. न जाने कितना सारा खजाना सामने बिखरा था, निकलते वक्त समझ रही हूँ कितना अभी समेटना था. बहुत कुछ पाया यहाँ से, बहुत कुछ पाना रह गया, हाथों में जितना आया उससे ज्यादा निकल गया. आखिरी पल है अब यहाँ के, जी भर के जी लूं जरा, यादें, एहसास और हवाओं को सांसों में भर लूं जरा. बसा दूं उन्हें रग रग में कि वो न उड़ जाए कहीं, इन्हीं सुनहरी यादों को खोकर तनहा हम न रह जाए कहीं. अलविदाए स्कूल लो हमने कोख से तेरी विदाई ली, आने वाले बच्चों के लिए
हमारी जगह हमने खाली की। उन पर इतना प्यार ना लुटा देना जितना हम पर लुटाया है, उन पर इतना प्यार ना लुटा देना जितना हम पर लुटाया है, वरना निकलते वक्त वो भी रोएंगे जैसे हमें तूने रुलाया है, जैसे हमें तूने रुलाया है। शाळा सोडताना आणि शाळेत येताना दोन्ही वेळेला थोडीफार एकच परिस्थिती, एकच मनस्थिती होती. ती कशी आहे हे सांगण्यासाठी येत आहे सानिका धिडे. आते हुए डर था और जाते हुए भी डर है, आते हुए डर था और जाते हुए भी डर है, आते हुए भावनाओं का शोर है और जाते हुए भी शोर है। तब भी दिल में तूफान था, तूफान आज भी है, तब भी दिल में तूफान था, तूफान आज भी है, आंखों में तब भी सैलाब था, सैलाब आज भी है। कश्मकश घनघोर थी तब, कश्मकश घनघोर थी तब, कश्मकश आज भी घनघोर है। क्या होगा आज सोचकर मन आज भी विभोर है। घर छोड़कर आए थे, आज ये घर छोड़कर जाना है। यहाँ जो कुछ भी पाया खोया, बाहर जाकर उसे आजमाना है। मन भावन ठंडी छाव छोड़कर अब धूप में तपना है। यहाँ से जो भी निकाल कर अब बाहर उसे आजमाना है। यहाँ पर राज किया हमने, यहाँ पर राज किया था हमने, बाहर अब उसे आजमाना है। बुद्धि शक्ति मन सेज कर वजूद अपना बनाना है, वजूद अपना बनाना है। या सर्व कवितांनंतर एक कविता आता शाळेमध्ये रूढ अर्थाने ढ म्हणून गणले जाणारे किंवा बॅक बेंचर्स किंवा स्पॉयलर्स अशा मुलांच्या मनातील भावना ज्या मी शाळेत असल्यापासून जाणवायच्या की त्यांच्यावर शिक्का बसलेला असायचा, पण तरीसुद्धा अंतरंगामध्ये ती मुलं खूप वेगळी असायची. तर त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. लाख बुरे हम सही, हमारा प्यार कम तो नहीं, पढ़ाई में अच्छे हम न सही, पढ़ाई ही आखिर सब कुछ तो नहीं, और भी कुछ हुनर होते हैं इंसान में, अफसोस है कि उनको अहमियत नहीं, पढ़ाई में नहीं तो न सही, हम भी अच्छे हैं कहीं न कहीं, बदकिस्मती हमारी कि हम वो दिखा नहीं सके, पहचान ना था जिन्होंने वो उसे पहचान नहीं सके, कोशिश बहुत की सुधरने की हमने, लगा धब्बा इतना गहरा था कि सुधर न सके, कामयाब न हो सके तो बागी बन गए, आपको भी गुमराह करते रहे, आपको तकलीफ दे देना वो हमारी बगावत थी, आपसे दुश्मनी नहीं थी वो खुद से ही नाराजगी थी, काबिलियत की कमी नहीं थी हम में शायद, बस उसका उपयोग चाह कर भी कर न सके, बहुत सा कसूर हमारा था यकीनन, कबूलते हैं, थोड़ी कमी आप में भी रही, इल्जाम आप पर लगाते हैं, उतने बुरे हम नहीं थे यकीनन जितना हमें बताया गया, दिल के काले नहीं थे हम जितना हमें दिखाया गया, आसान नहीं होता माथे पर बिगड़ा हुआ लिख कर जीना, ऊपर से कुछ भी दिखाए वो होता है जहर के घूंट पीना, तरसते रहे हम बरसों बरस, बस एक शाबाशी मिल जाए, बहुत बड़ा सम्मान न सही, मुस्कुराती नजर एक पा जाए, शिकवा नहीं है आपसे कोई, हाँ छोटी सी शिकायत रहेगी, आपने हमें पहचाना नहीं, ये खलल उम्र भर सहे चलेगी, वादा करते हैं हम आपसे फिर भी, आपकी सीख जाया जाएगी नहीं, जिंदा रहेगी वो हम में, हम उसे मरने देंगे नहीं, फक्र हम पर होगा न होगा हम कह सकते नहीं, हमारी वजह से आपका सर न झुकेगा, इतना हम देते हैं यकीन, आगे से कोई रोहन आपको मिल जाए, दुआ है मेरी रब से, बरगेसर उसे कोई मिल जाए।